नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो. तर बघू शकता हे आपण बांधाऱ्यावरती शेवगाची लागवड डिसेंबरमध्ये केलेली आहे आणि हे जून महिन्यामध्ये केलेले आहे. आता जवळपास 3.5 फूट 3.5 फूटपर्यंत शेवगाची झाडं आलेले आहेत. आता याची छाटणी आपण कशा प्रकारे करणार आहे म्हटलं तर हे खालचं जेवढं पण बोंदा येतं एवढं येतं आहे ना, हे काढून घेतलेलं 1 2 3 एवढं काढून घ्यायचं. कारण ह्याचं न्यूट्रिशन पूर्ण ह्या फांट्याला जाणार आहे आणि इथं आपल्याला फ्रूट्स लागलं नाही पाहिजे, हे पण काढून टाकणार आहे. ठीक आहे ना. कात्रीने कट करून घ्यायचं आहे. ह्याच्यानंतर ह्याच्या आतले जे असे प्रकार येतात ना, हे पण कट करून घ्यायचं आहे. हे बघा, हे लहानवालं हे पण कट करून घ्यायचं आहे. आणि इथं आपण फक्त 4 फांद्या ठेवणार आहेत. 1 2 3 4 हे पण काढून टाकणार. त्याच्यानंतर इथं 3.5 फूट झाल्यानंतर इथं छाटणी करून घ्यायचं. मेन आपल्याला इथनं कट करून घेतल्यानंतर हे जे आपल्याला 1 2 3 4 आपण 4 ते 5 जे आपण फांद्या ठेवणार आहे त्याच्याला आपल्याला काय पुढं पूर्णपणे ह्याचं न्यूट्रिशन, झाडाचं न्यूट्रिशन ह्या फांदीला जाणार आहे. आणि इथं फूल वगैरे लागून इथं आपल्याला शेवगा भेटणार असतील पुढं. हे लहान लहान असलेलं हे पूर्णपणे छाटणी करून घ्यायचं. खूप जणांना प्रश्न असतं आहे शेवगा लागवडीनंतर कसं छाटणी करायचं जेणेकरून काय जास्त फळ लागले पाहिजे, अजून उत्पन्न चांगलं आलं पाहिजे. हे पूर्ण ठेवायची गरज नाही. आणि हे जर आपण वरती ठेवलं पूर्ण झाड पूर्ण हाईटला जाणार आहे आणि त्यामुळं आपल्याला उत्पन्न कमी, आता उत्पन्न येणार पण काय फळ तोडण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतं. त्यामुळे एवढं छाटणी करून घ्यायचं. हे झाडाची पूर्ण जे न्यूट्रिशन वरती जाणार आहे ते थांबून ह्याच 4 फांद्याला भेटणार आहे. समजतं का तुम्हाला? तर अशा प्रकारे आपण काय शेवगाचं व्यवस्थापन बघू शकता. आता हे पूर्ण 5 एकरमध्ये शेवगाचं प्लॉट आहे. आणि आतमध्ये बघू शकता तुम्ही हे उडीद आम्ही पेरून घेतलेलं आहे. पूर्णपणे काय उडीद आहे. पण ह्याचं उत्पन्न घेणार नाही. ह्यामध्ये काय रोटावेटर करून जेव्हा उडीद लागेल झाडाला हे पूर्णपणे काय शेवगासाठी खत होणार आहे. आपण आतमध्येच आहे काय रोटरने पूर्ण शेवगा हे काय जेव्हा झाडं पुढं वाढतील, शेवग्याची झाडं वाढल्यानंतर ह्याचं पूर्णपणे काय न्यूट्रिशन ह्या उडीदाचं काय खतप्रमाणे काय न्यूट्रिशन झाडाला भेटणार आहे. आणि ह्याचं डिस्टन्स बघू शकता तुम्ही 16 बाय असं 16 एका लाईनीपासून दुसऱ्या लाईनी आणि असं झाडापासून झाड 8 एवढं आपण अंतर ठेवलेलं आहे. पाण्याचं व्यवस्थापन चालू आहे. इकडे हे आता डिसेंबर ते जानेवारीमध्ये लावलेलं शेवगा बंधाऱ्यावरती तुम्ही बघू शकता कशा प्रकारे झाडं आलेले आहेत. तसेच औषध फवारणी पण चालू आहे, कीटनाशक अजून काय काय ह्याचं पूर्णपणे व्यवस्थापन बघू शकता तुम्ही. आणि राहिला प्रश्न, जर कोणाला शेवग्याची पानं हे खूप आरोग्यदायी असतात, ह्याचं आयुर्वेदिकमध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे. ह्याचं टॅबलेट पावडर वगैरे बनवलं जातं. जर कोणाला शेवग्याची पानाची जर गरज असेल, कोणी फॅक्टरीमध्ये काय प्रोडक्ट वगैरे बनवत असेल आणि ह्याच्यामध्ये आपण 50% ऑर्गॅनिक यूज करतो आहे आणि 50% केमिकलचा आपण वापर करतो, जे आहे ते क्लिअरली बोललं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता, जर झाडांची जर पानं जर तुम्हाला लागणार असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्याची पानं आपण विकू शकतो. तर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू दोस्तो, धन्यवाद.